या माऊलीवरती जी आज वेळ आलेली आहे ती उद्या कोणत्याच आईवरती येऊ नये। अतिशय भीषण दुर्घटना घडली। आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री अपघात झाल्याची माहिती समोर आली। पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला। 8 जणांपैकी 5 जण हे सातारा जिल्ह्यातील आसगाव या गावातील होते। त्यामुळे या गावात मोठी शोककळा पसरली आहे। गावातील एकाच रस्त्यावर या 5 जणांची घरं असल्यानं हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येतोय। मध्यरात्री घडलेला हा अपघात समोर कसा आला याबाबतची माहिती समोर आली आहे। हा अपघात शनिवारीच झाला होता का याची शंकाही उपस्थित होऊ लागली आहे। भीषण अपघात झाला। या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। पहाटे 2:45च्या सुमारास हा अपघात झालाय। अपघातग्रस्त सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत तर इतर 3घांचा शोध सुरू आहे। या अपघातात रितेश लोखंडे या तरुणाचा मृत्यू झाला। रितेशच्या वडिलांनी अपघाताबाबत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना हृदय पिळवटून टाकणारी माहिती दिली। रितेश लोखंडेच्या वडिलांनी सांगितलं की काल सकाळपासूनच मनात सारखी धाकधूक होत होती। कशातच मन लागत नव्हतं। मी दिवसभरात 50 ते 60 वेळा मुलांना फोन लावला। पलीकडून फोनची रिंग सारखी वाजत होती पण कुणीच फोन उचलत नव्हतं। जसजसा वेळ जात होता तसतसा माझ्या जीवाला घोर लागलेला होता। अपघातात आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या रितेशच्या वडिलांनी आपली व्यथा सांगितली। संध्याकाळ झाली तरी मुलांशी संपर्क न झाल्यानं अखेर त्यांनी आपल्या मोठ्या भावाला आणि भाचीला फोन करून ही बाब कळवली। मुलांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्यानं संपूर्ण कुटुंबाची धावपळ आणि शोधाशोध सुरू झाली। रात्रीचे 1 ते 2 वाजले तरी फोनवर फोन सुरू होते, मात्र मुलांचा कोणताही सुगावा लागत नव्हता। मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करतो। रात्रीच्या त्या कठीण प्रसंगात आमच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर थोरात माझ्या मदतीला धावून आले। त्यांनी तात्काळ आपले सर्व संपर्क वापरून पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणांशी संपर्क साधला आणि शोध मोहीम सुरू केली। पोलीस आणि स्थानिक यंत्रणांनी चक्र फिरवल्यानंतर अखेर त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताची माहिती समोर आल्याचं त्यांनी जड अंतकरणाने सांगितलं। यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाची हलगर्जीभोवली असल्याचा आरोप केलेला आहे। घाटात संरक्षक कठडे, भिंती नाही। ही संरक्षक भिंत असती तर मुलांचे जीव वाचले असते असं ग्रामस्थांनी सांगितलं। मागे नको आता पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा 1 2 3